अनेक तरुणांचा स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचे स्वप्न असते. प्रत्येकजण आपले वेगवेगळा व्यवसाय सुरू करतो. एका तरुणाने चक्क शेती भाड्यावर घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला. शेतीवर सुरू केलेल्या या व्यवसायावर त्याने कोट्यवधींची कंपनी सुरू केली. राजस्थानच्या जयपूरमधील ऋतुराज शर्माने शेतीत नवनवीन प्रयोग केले. त्याने वयाच्या 32व्या वर्षी कोट्यवधींची कंपनी उभारली आहे. ऋतुराजने गुडगावमध्ये जेटा फार्म्स नावाची कंपनी सुरू केली. ही कंपनी कॉर्पोरेट शेती करते. कॉर्पोरेट शेती म्हणजे कंपनी भाड्यावर काही शेतजमीन घेते आणि त्यावर शेती करते. ॲडव्हान्स ॲग्रिकल्चरने दिलेल्या वृत्तानुसार जेटा फार्म कंपनी भाडेतत्त्वावर जमीन घेऊन त्यावर गहू, बाजरी, धान्य, कडधान्य, चहा, कॉफीच्या माळ्यांची शेती करते. ऋतुराजने शेतीत अनेक नवनवीन प्रयोग केले. ऋतुराजने MBBAचे शिक्षण पूर्ण केले आहे. MBBA नंतर त्याने स्वतःचा स्टार्टअप सुरू केला, परंतु त्याला 2 वेळा अपयश आलं. त्याचा तिसरा स्टार्टअप जेटा फार्म्स यशस्वी झाला. जेटा फार्म्स कंपनी एका गटाकडून 50 ते 100 एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतात. त्यात ते शेती करतात. ऋतुराजने दिलेल्या माहितीनुसार त्याने फक्त 2 एकर जमिनीत शेती सुरू केली. त्यानंतर त्यांनी कंपनीचा विस्तार करायला सुरुवात केली. कंपनीला पहिल्या वर्षी फक्त 1 लाख रुपयांचा नफा झाला, परंतु त्यानंतर कंपनीने चांगली प्रगती केली. एकाच ठिकाणी किंवा एकाच पिकाची शेती करणे हे जमिनीसाठी हानिकारक असू शकतं. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची शेती करण्याचा प्रयोग त्याने केला. यानंतर त्याने ऑपरेशन्स, मॅनेजमेंट, मार्केटिंग, फायनान्स या डिपार्टमेंटचा समावेश केला. त्यानंतर त्यांनी माती परीक्षणापासून ते शेतीसाठी आवश्यक गोष्टींमध्ये तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली. आज या कंपनीची व्हॅल्यू 1200 कोटी रुपये आहे.